चांदूरबाजार तालुक्यातील शेतामध्ये गोगलगायने उच्छादन मांडून पीक नष्ट केले। या संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा स्पष्ट करून सुद्धा न्याय न मिळाल्याने शेवटी बुधवारी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा कृषी कार्यालयात जिवंत शिंपले फेकून आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले। अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील सर्वच पिकांवर शंकूचे आक्रमण होत आहे। या शंकूच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक नष्ट झाले आहे। आधीच बोगस बियाणांमुळे शेकडो शेतकरी हवालदिल झाला आहे। त्यात पुन्हा आता शंख गोगलगायने पीक नष्ट केल्याने चांदूरबाजार तालुक्यातील शेकडो शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडले आहे। या अडचणीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। या संबंधित शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदन सादर केले होते, मात्र अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने शेवटी बुधवारी प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात जाऊन जिवंत शिंपले भेट देऊन आगळं-वेगळं आंदोलन करण्यात आलं। यावेळी प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा कृषी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या, तसेच त्यांना निवेदनही देण्यात आले। नेमकं काय झालं, कोरोना नंतर शेतकऱ्यावर हर संकट सुरू आहे। संत्रा गळण येते, नंतर तोडघाट अळी येते, तोडघाट नंतर आता शंकाचा प्रादुर्भाव। 2 वर्षापासून शंकानं आक्रमण केलं आहे। आम्ही सतत कृषीवाल्यांना दोनदा समजून सांगितलं का शंकावरचा कायमस्वरूपी उपाय सांगा। शास्त्रज्ञ आले, गुळ टाका, हे टाका, ते सर्व सांगितलं, परंतु त्यांना काही शंका मरत नाही। एक सिल्केल म्हणून औषध आहे, ते शेतकऱ्यांनी त्याच्यावर जमावते, ते जर उपलब्ध असली, पण ते सुद्धा औषध मार्केटात उपलब्ध नाही। आणि या शंकामुळे संत्रा, कपाशी, भाजीपाला सर्व पिकं उद्ध्वस्त होऊन राहिले। आज जर तुम्ही याचा जर साधे येऊन जर पाहिलं, वणी बेलखेडा, नागरवाडी, चांदूरबाजार एरियात, पूर्ण एरियात शंकानं पूर्ण पिकाचं उद्ध्वस्त नुकसान करणं लावलं। एवढं झोपलेलं हे आहे कृषी विभाग, फुल पगार आणि पूर्ण रिकामे। यांचं काम आहे का शास्त्रज्ञांना सांगणं आणि शास्त्रज्ञांना संशोधन करून आम्हाला कायमस्वरूपी औषध एखादं सुचवा का, यामुळे शंक मरते। शेतकरी कोणतीही फवारणी करण्यास तयार आहे, परंतु हे एकदम मुरदाळ ऑफिस झालेलं आहे। त्यामुळे आम्ही आज यांना शंक सप्रेमेंट दिले। याच्यानंतर 15 दिवसांना आम्ही याच्यावर जर औषध उपलब्ध कारवाई झाली नाही तर आम्ही स्वतः या ऑफिसमध्ये येऊन वेगळ्या स्टाईलनं आंदोलन करू। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।